ये बाबा जाऊन जाऊन रे परत ये. चालेल चला. नमस्कार. नमस्कार मंडळी, मी आहे साहिल, तुम्ही बघता नाथखुळा पाटील. आज परत आपण आलोय त्या बाबांच्या इथे. तर इथे राहतात ते, त्यांना त्यांची व्हिडिओ दाखवत होतो. तर ते बघतायत, आता मोबाईल त्यांच्याकडेच आहे, बघतायत निवांत मस्तपैकी. पुन्हा एकदा जसं की मागच्या वेळेस मी सुरुवात इथून नव्हती केलेली, सुरुवात दुसरी होती. झाले. तर शेवटी आपली राईडची सुरुवात झालेली आहे. आपण निघालोय पुण्यासाठी. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली बाईक होती कल्याणला. आता कल्याणवरून परत घेऊन चाललोय आपण पुण्याला, कारण की आपलं काम तिकडेच असल्यामुळे आपल्याला तिकडे सध्या बाईकची गरज लागते. प्लस राईडसाठी कारण भेटलेलं आहे आपल्याला. तर चला बघूया आपण आता कशी होती राईड. आपला रूट असणार आहे कर्जत, खोपोली, लोणावळा आणि डायरेक्ट पुणे. तर आपल्या राईडचा हार्डेस्ट पार्ट आपण कव्हर केला आहे. हार्डेस्ट पार्ट यासाठी म्हणतोय कारण की इथे भरपूर स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत आणि जास्त टाइम आपला ह्याच पार्टमध्ये जातो. आता इथून जो नेक्स्ट पार्ट आहे, जसं की आपण पोहोचलोय कर्जतला आणि कर्जतच्या नंतर आपल्याला डायरेक्ट आता लागणार आहे खोपोली. खोपोली नंतर घाट सेक्शन लागेल. घाट सेक्शन झाल्यावर लोणावळा. लोणावळा नंतर डायरेक्ट पुणे. तर हा जो पॅसेज आहे तो पूर्ण पॅसेज प्रॉपर हायवे असणार आहे. तर इथे आपण कव्हर करू शकतो. पण हा जो पॅसेज होता कर्जत पर्यंतचा, तिथे छोटे रस्ते असतात, टर्न्स असतात, स्कूल्स वगैरे असतात मध्ये मध्ये. तर तिथे फक्त थोडे स्पीड ब्रेकर जास्त आहेत, म्हणून हा माझ्यासाठी तरी हार्डेस्ट पार्ट असतो, येताना पण आणि जाताना पण. तर करूया पटापट कव्हर. आपल्याला थोडा पण टाइमपास नाही करायचा आहे. 5 झालं, निघूया आपण. थोड्या वेळ थांबलो की 10-15-20 मिनिटं कुठं निघून जातात कळत नाही. त्यामुळे मी थांबलोच नव्हतो, डायरेक्ट लोणावळ्यात येऊन थांबलोय. वाजवून घे, हॉर्न वाजवून घे भावा काम. आणि आता इथून पण थांबणार नाही, एकच स्टॉप अजून, नेक्स्ट 1 किंवा 2 स्टॉप. काहीतरी गडबड वाटते बघा. हवायचा जरा लफडा वाटतोय. चला, हे आपण स्पॉट वरती झाले. 10-15 मिनिटं निघूया. इथं थांबण्यात काही अर्थ नाही. पण बेस्ट काम एक झालंय ना की 2-2 कॅमेरे आज आपल्याकडे. आता हा शूट होतोय तो SJ कॅम प्रथमेशचा आहे आणि हा आपला गोप्रो. बेस्ट काम, काढायचं नाही काय नाही, धापाधाप शूट झालं की डायरेक्ट बॅगेत यावाल्या. ही बॅग पण तशीच ठेवली आहे. मागच्या वेळी जी चूक केली त्या चुकीतून सुधारलेलो आहे मी. आणि निघूया आता. निघतोय मी, ऑलमोस्ट निघतोय आता. मी इथं थांबतच नाही. इथं थांबल्यावर होणारे लफडा मला माहिती आहे. पण तसं यावेळेस टेन्शन नाही मला. मी खूप फास्ट कव्हर केलं आहे. ऑलमोस्ट आता मी 2 तासात पोहोचेल असं वाटतं मला. 2 ते 3 तासात मॅक्सिमम. 2 तासात पोहोचेल, 3 तास नाही. आता इथून सरळ रोड आहे, हायवे मस्त आहे. शील में लाईफ जा रहा है. भेटूया परत.
मगाशी असाच विचार आला की आपण लवकर रोड कव्हर केलेला आहे, तर आता आपण पोहोचलोय टोल नाक्याच्या इथे. तर आता इथून थोड्याच अंतरावरती एकविरायाचं मंदिर आहे. तर विचार करत होतो की फक्त पायथ्याला जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊया. तर बघूया आता कसं होतंय दर्शन. विचार आलाय तर पूर्ण करूया. चलो लेट्स गो. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. तर मस्त दर्शन वगैरे झालं. आता परत आपण निघलोय आपल्या रूटवरती. आता इथेच आपल्याला ते जे बाबा भेटलेले ना त्यांच्या इकडे जायचं आहे. तिथून मॅक्झिमम 1 ते 2 स्टॉपमध्ये आपण सरळ पुण्याला जाणार आहे. तर आता इथून ऑलमोस्ट ब्लॉक संपत आलेला आहे. पटापट कव्हर केलं आहे आणि ऑलमोस्ट आपण 4 तासामध्ये इथपर्यंत पोहोचलो. सुबह मिले थे यहाँ पे. अच्छा, आप जा रहे थे, पूना से आए? हाँ मुंबई जा रहे थे. अभी मुंबई से जा रहा हूँ पुणे. तर मित्रांनो आता आपल्याला आजी पण भेटलेल्या. तर आजी कुठल्या तुम्ही? रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यातल्या आहेत त्या. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपले भरपूर मित्र आहेत तसे. आणि ते आपले खकुळे आहे हा. ना, तिथून डायरेक्ट रिक्षा लागतात, डायरेक्ट ट्रेन गाडी असते. बरोबर. आहे ना? चालेल येऊ का. चला. हा या ये बाबा जाऊन जाऊन रे परत ये. चालेल चला. हा. चलो आओ गया. फिर से आऊंगा, फिर से आपको वीडियो में लूंगा. चलो बाय बाय. चलो बाय. पटापट लागतं. याची टेस्ट सगळीकडे चेंज असते माहिती का. कुठे वेगळी कुठे वेगळी. आता निरातर पिऊन झालेला आहे आपला. आता या साईडला थांबलेलो. तर आता लागली आहे भूक. आता भूक लागली आहे. बघूया कुठेतरी टिफिनच आणलेला आहे तर कुठेतरी थांबून खाऊया. बघावं लागेल कसा काय विषय. जर कंट्रोल झाला तर मी विचार करतो डायरेक्ट घरीच जाऊन म्हणजे डायरेक्ट रूमवरती जाऊनच खायचं. चलो निकलते फिर से अपनी जर्नी स्टार्ट करते. फायनली पोहोचलो मित्रांनो आपल्या पीजीवर. आणि आता जाऊया फ्रेश होऊया. मी जेवलो नाहीये. टिफिन तसाच आहे. आता गेल्यावरती खाऊ आणि व्हिडिओ ॲड करायचा आहे. कैसा आहे घरातले बाहेरचं खायला चाललेलं आहे. बढ़िया है, एक नंबर. हेल्दी मिला ना हेल्दी भेटला ना बोलतो. बाहेरचं खायला चाललेला